हॅलो, नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी मऊ-मऊ स्पंज डोसा. सुरुवातीला आपण इकडे तांदूळ घ्यायचे आहेत 2 बाउल. ह्या वाटीप्रमाणे 1 कप आहे. 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी पोहे. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित धुवून घेऊया. तांदूळ तुम्ही रेशनचे वापरले तरी चालतात. मी इकडे विकत घेतलेले तांदूळ वापरलेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित भिजवून घेतलेल्या आहेत. पोहे, उडीद डाळ आणि तांदूळ. आता ह्या आपण व्यवस्थित एक 4 ते 5 तासांसाठी व्यवस्थित भिजवून ठेवूया. उडीद डाळीमध्ये आता आपण मेथीचे दाणे घालणार आहोत. आता हे व्यवस्थित आपण 5 तास भिजत घालूया. त्याच्यानंतर इकडे मी थोडीशी हरभरा डाळ घेतलेली आहे. ती पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती पण याच मिश्रणांसोबत आपण व्यवस्थित 5 तास भिजवून घेऊया. आता एका बाउलमध्ये व्यवस्थित हे सगळं मिश्रण भिजल्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे आपण याचं पीठ तयार करून घेऊया. आता तांदूळ, डाळ, पोहे आणि हरभरा डाळ हे मी पहिल्यांदा थोडं थोडं तुम्हाला दाखवण्यासाठी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे, बघू शकताय. आणि आता आपण ही व्यवस्थित आपलं पीठ 10 ते 12 तासांसाठी फर्मेंट करायला ठेवूया. आणि बघू शकताय माझं पीठ खूप छान पद्धतीने आंबवलेलं आहे आणि आपलं रेडी झालेलं आहे. डोशाचं पीठ तयार झालेलं आहे. याचे तुम्ही डोसे पण बनवू शकता किंवा इडलीसुद्धा तयार करू शकता. सुरुवातीला आता मी तुम्हाला एक डोसा तयार करून दाखवते. खूप छान पद्धतीने हे डोसे होतात आणि अशा पद्धतीने तुम्ही डोसे केलेत तर व्यवस्थित सगळेजण खात राहतील. आता बघू शकताय मी जरा तव्यामध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे आणि आता आपण डोसा तयार करून घेऊया. एकदम मऊ दावणगिरी सारखा डोसा होतो. इकडे कोल्हापूरमध्ये दावणगिरी लोणी डोसा खूपच फेमस आहे. त्याच पद्धतीने मी केलेला आहे. तुम्ही बघू शकताय. जाडसुद्धा त्याच ह्याच्याने होतो पद्धतीमध्ये. जर तुम्हाला मोठा प्लेन करायचा असेल तर तुम्ही प्लेनसुद्धा करू शकता. पण मला मऊ स्पंजी डोसा करायचा आहे, त्यामुळे मी हा डोसा केलेला आहे. तर खूप छान डोसा आपला होत आलेला आहे. तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने मिश्रण एकदा नक्की ट्राय करून बघा मिश्रण वापरून. आणि आता आपला डोसा व्यवस्थित तयार होत आलेला आहे. डोसा एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचा, नाहीतर खाली तव्याला चिटकू शकतो. तुम्ही बघू शकताय किती छान पद्धतीने असा डोसा तयार झालेला आहे आणि त्याला जाळीसुद्धा छान पद्धतीने सुटलेली आहे. पीठ केव्हा पण 10 ते 12 तासांसाठीच मुरत ठेवावं. तेव्हाच आपला हा असा छान मस्तपैकी मऊ डोसा तयार होतो. पीठ व्यवस्थित आंबलं तर अशा पद्धतीने डोसा तयार होतो, नाहीतर खाली चिटकू शकतो तव्याला. तर बघू शकताय किती छान पद्धतीने आपला डोसा तयार झालेला आहे. बघू शकताय किती छान झाला आहे डोसा. तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण भाजून घेतलेला आहे. काय लोक एका साईडनीच भाजून घेतात, पण मी दोन्ही साईडून भाजून घेते डोसा. त्यामुळे डोशाला छान असा व्यवस्थित फ्लेवर पण येतो आणि चवदार पण होतो. आता अजून एक मी तुम्हाला तयार करून दाखवते.
पुन्हा एकदा आपण तव्यावरती पाणी शिंपडून पुसून घेतलेलं आहे आणि मग पुन्हा एकदा आपण त्याच्यावर तेल ओतलेलं आहे. तर आता मस्तपैकी आपण आता दुसरा डोसा तयार करणार आहोत. खूप छान आणि चविष्ट रेसिपी आहे ही. मुलांना घरी काही खाण्यासाठी भाजी वगैरे नसेल तेव्हा हे आपण करून देऊ शकतो पटकन, किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा करून देऊ शकतो. किती छान जाळी आलेली आहे बघा डोशाला. जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त जाड हवा असेल तर तुम्ही तो सुद्धा करू शकता, पण मला मीडियम जाड हवा होता, त्यामुळे मी अशा पद्धतीने केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपले मऊ मऊ लुसलुशीत स्पंजी डोसा तयार झालेला आहे. मी एक तुम्हाला हे करून दाखवते, डोसा स्पंजी करून दाखवते. हे बघा किती छान आणि मऊसूद स्मूथ असा झालेला आहे डोसा आपला. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि जर माझी रेसिपी आवडली तर तुम्हाला लाईक करा, शेअर